नमस्कार मित्रांनो. मागच्या श्लोकात दुर्योधन आपल्या सेनेबद्दल बोलायला सुरुवात करतो. आजच्या श्लोकात तो त्या सेनेतील मुख्य योद्ध्यांची नावं घ्यायला सुरुवात करतो. आणि ही नावं फक्त ओळख नाहीत, तर त्याच्या मनातील भीती आणि अहंकार दोन्ही दाखवतात. भवान भीष्मश्व कर्णश्व रूपश्व समितिजयम् अश्वत्थामा विकर्णश्व सौमदत्तिस्तथैव च. या श्लोकात दुर्योधन आपल्या बाजूचे महान योद्धे सांगतो. तो म्हणतो, तुम्ही स्वतः भीष्म आहात, कर्ण आहे, युद्धात जिंकणारे कृपाचार्य आहेत, अश्वत्थामा आहे, विकर्ण आहे आणि सोमदत्ती म्हणजे भूरिश्रवा आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, दुर्योधन आपल्या सेनेची ताकद सांगताना सर्वात आधी भीष्माचे नाव घेतो, कारण भीष्म म्हणजे अनुभव, परंपरा आणि अपार शक्ती. पण तरीही तो ही नावं सांगतोय, कारण त्याचं मन अजूनही शांत नाहीये. आपल्या आयुष्यातही असं अनेकदा होतं. आपल्याकडे खूप काही असूनही आपण ते वारंवार सांगतो. का? कारण आता कुठेतरी आपण अजूनही स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवू शकलेलो नसतो. अध्याय 1 श्लोक 8 आपल्याला हळूच सांगतो, ताकद असणं वेगळं आणि मन शांत असणं वेगळं. जेव्हा मन शांत असतं तेव्हा ताकद सांगावी लागत नाही. एक श्लोक एक शांत विचार. धन्यवाद. पुन्हा भेटू.